मी पुन्हा सांगतो की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित डॉक्टर कोल्हे म्हणतील हा त्यावेळेस मी दादांना तसं म्हणलं होतं आणि त्याच्यामुळं दादांनी सांगितलेलं बरोबर आहे, पण आता मात्र मी काम करायचं ठरवलं. अजिबात नाही. आत्ता पण जोरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ज्या जागा लढवायच्यात ना तिथं 3-3, 4-4 दिवस ते प्रयोग त्यांचा चाललेला आहे. 3-3, 4-4 दिवस आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मिती चाललेली आहे. मित्रांनो, ते तात्पुरती आहे. आपल्याला तर महाराजांचा इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता मात्र तसं करून चालणार नाही. शेवटी मी आपल्याला जाता जाता मांडवगण फराट्याच्या माझ्या जनतेला, शिरूरकरांना सांगतो की आता देशाची हवा ही मोदींच्या बाजूची आहे. ही वस्तुस्थिती आहे. मोदी की गॅरंटी सतत ते सगळीकडे सांगतायत आणि अक्षरशः तुम्ही परवा पण 3 राज्य छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश हे भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत. आम्ही एनडीए मध्ये आहोत. आमचा पक्ष वेगळा आहे, आमची विचारधारा वेगळी आहे. शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही अल्पसंख्याक समाजाला पण मदत करतोय. कालच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही काढून बघा की त्या विभागाला कसा निधी दिलेला आहे आणि तिथं पण शिक्षणाच्या करता इतर सवलती आम्ही देतोय. शेवटी समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये. हे सरकार माझा विचार करत नाही. त्याकरता आपल्याला केंद्रात ज्यांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर आपल्याला कामं व्हायला मदत होणार आहे. विरोधी पक्षाचा खासदार गेला की नुसताच तलवार काढतो, नुसताच तिथं लढवत बसतोय, त्याचा काय उपयोग आहे? ते सरळ म्हणतात काय आमचं तिथं चालत नाही. आता परवा पण कुणीतरी मगाशी इथं काढलं, काल का परवा का नाही परवा मी काल अमरावतीला होतो, तर त्याच्यामध्ये मला कानात सांगितलं, दादा निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये माझं संध्याकाळी नाटक आहे आणि मी त्यात जातो. तो उठला की अशोक पण उठला, पुढं अमोल मागा अशोक, निघाले जोड. म्हणलं अरे थांबा, कार्यक्रम होईपर्यंत थांबा. छत्रपती संभाजीराजांच्यामुळं तुम्हाला ओळख झालेली आहे आणि मध्येच सोडून जायचं आहे. परंतु आता काय करता, लोकशाही आहे. ज्याला बसायचं ते बसतो, ज्याला उठून जायचं ते उठून जातो. ह्या पद्धतीचं यांचं सगळं काम चाललेलं आहे. यांच्याकडनं अशोकला तर टोटली मदत तो आमदार असताना मीच केलेली आहे. हे त्यांनी कधी पण त्याला रात्री 12ला उठवलं तरी ती बावचळून म्हणा हा दादानी केली असंच म्हणेल, कारण मी केलेलीच आहे ना. त्यामुळं मी इथून पुढं पण तुम्हाला मदत करत राहील. तुम्ही काळजी करू नका. सुदैवाने अर्थ मंत्रालय आपल्याकडे आहे. तुम्ही फक्त एका जीवानी जशी 91 साली मला साथ दिली आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये सातत्याने साथ देत आलेला आहे. मी आपल्या पुणे जिल्ह्याची कामं होण्याकरता मंत्रिमंडळामध्ये राज्याचा मदत करतोच, ते माझं कर्तव्य आहे. त्याकरता लोकांनी मला तिथं बसवलेलं आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला पण कसा निधी मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातली कामं कशी होतील, तुमच्या इथली पंचायत समिती घ्या, तुमच्या इथलं नगरपालिकेचं कार्यालय घ्या, तुमच्या इथं प्रशासकीय इमारत घ्या, कुठल्याही इमारती घ्या, ह्या सगळ्या माझ्या काळातच मी तुम्हाला करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आज पुण्याचं कलेक्टर ऑफिस, पुण्याचं विभागीय आयुक्त कार्यालय, पुण्याचं साखर भवन, पुण्याचं कृषी भवन आता काम चाललंय, पुण्याचं सारथीचं ऑफिसचं काम चाललंय, पुण्याचं शालेय शिक्षण विभागाचं काम चाललंय, पुण्याचं कामगार भवनाचं काम चाललंय, पुण्याचं आता सहकार भवनचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, पुण्याचं गेस्ट हाऊस, सर्किट हाऊस पूर्वी कसं होतं ना आता कसं झालंय बघा. ज्या ज्या गोष्टीमध्ये लोकांचं जाणं येणं मोठ्या प्रमाणावर आहेत त्या सगळ्या इमारती दिमागदार करण्याचं काम आणि त्याच्यातनं लोकांचे प्रश्न सुटावेत, लोकांना हेलपाटे कमी घालायला लागावेत, हा त्याच्या पाठीमागचा माझा दृष्टिकोन आहे. मला आता दुसरं काही नको आहे. ह्याच्यातून केंद्रामध्ये मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर आपल्या भारताचं नाव हे वरच्या क्रमांकावर नेलेलं आहे. आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची. अर्थव्यवस्था बळकट झाल्यानंतर परदेशी गुंतवणूक येते, परराज्यातली गुंतवणूक येते,
परजिल्ह्यातली गुंतवणूक येते, त्याच्यातनं रोजगार मिळतो, पर्यटनाला चालना द्यायची, त्याच्यातनं रोजगार त्या ठिकाणी निर्माण होतो। पूर्वी रस्ते कसे होते, आता रस्ते कसे चाललेले आहेत, नॅशनल हायवे कशा पद्धतीने चाललेले आहेत, वंदे भारत ट्रेन कशा सुरू केलेले आहेत, नवीन नवीन विमानतळ कशी केलेली आहेत, पुण्याच्याही विमानतळाचा विस्तार कसा केलेला आहे, अशा खूप काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगता येतील। आणि आज देश पातळीवर मोदींच्या एवढी धमक असणारा दुसरा कुठला नेता पाहायला मिळत नाही। कुणी पण उठावं, अजित पवार तुम्ही चुकीचं सांगताय, हा नेता चांगलं चालवेल असं सांगा, नाव सांगा, आहे कुठलं नाव? कुणी माझ्या महिलांनी सांगावं। कुणी आज नाहीये, त्यांच्यात वाद चाललेत, भांडणं चाललेली आहेत, भांडणांनी चार दिशेला चार ठिकाणी सगळ्यांची तोंड होतात, असं होत नाही। नेता जर मजबूत असेल तर देश अतिशय गतीनं पुढे जात असतो आणि देशाचा सर्वांगीण विकास होत असतो। त्यांच्यामुळं तो होतोय, त्यांच्यामुळं आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, म्हणून मोदींच्या विचाराचे खासदार निवडून द्यायचे। ते जेवढे खासदार जातील तेवढा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याची मदत होणार आहे, ही पण बाब लक्षात ठेवा। आणि त्याच्यातून मग नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण जे सांगायचे ते त्यावेळेस सांगेन। पण आता महायुतीचं सरकार तुमच्याकरता काम करतंय, खूप काही वेगवेगळी कामं आमच्या हातामध्ये आहेत आणि ती पूर्ण करण्याची आमची 100% तयारी आहे। माझी कामगारांना विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आमचे पगार व्हावेत, तुमचे पगार व्हावेत, तर एकदा तुमच्या बोर्डाला भेटा आणि बोर्डाला म्हणा ती दादा काल आला होता ना असं सांगत होता, जाऊ द्या, त्याच्याकडे जाऊन जर काम होत असेल तर चला तिकडं घेऊ चालू करून, तसं असेल तर तशी आपली तयारी। काही दिवस देतो आणि जर नाहीच ऐकलं तर यांना कारखाना चालवता येत नाही, म्हणून त्यांना नोटीस काढणार, नोटीस काढून रितसर जे काही सहकाराचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे पुढची ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागणार। कारण मला शेवटी शिरूर तालुक्यातल्या सभासदांचं हित पाहायचं आहे, मला काही संचालक बोर्डाचं हित पाहायचं नाही। ही बाब देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि त्या कामाला तुम्ही मला साथ द्या। लोकसभेला देखील तुम्ही महायुतीला साथ द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय भारत।